बाबांचे आता काहीच तास उरले हे कळल्यावर त्याने आधी संगीताताईशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. ती संगीताताई जिथं राहती तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, म्हणून गावातील माने काकांच्या गावातल्या घरीही फोन केला. त्यांच्या घरी नेटवर्क चांगलं येत होतं. आता फक्त वाट बघायची. पाहुणे सगळे येऊन भेटून गेले. बाबांचे दोस्त, त्यांच्याबरोबर फिरायला जाणारे, कट्ट्यावरचे मित्र आठवून सत्यजितने सगळ्यांना कळवलं, अगदी जुन्या मित्रांनाही. त्यांच्या मागे बाबांनी संगीता आणि सत्यजितला कसं वाढवलं तेच त्यांना माहीत. संध्याकाळी सत्यजितचा मोबाईल वाजला. हॅलो संगीताताई. सत्यजित हॅलो हॅलो एवढंच बोलू शकला. अतिशय खराब रिसेप्शन होतं. प्रचंड खरखर करीत दोनदा फोन कटही झाला. सत्यजितला खात्रीच पटली की फोन संगीताताईचाच आहे. तिला कळलंय आणि तीच आपल्याला फोन करायचा प्रयत्न करते. त्यानंही एक दोनदा प्रयत्न केलाच होता. गेले काही दिवस एकट्यानं सगळं केलं होतं. संगीताचा फक्त फोन आल्याबरोबर ते ओझं कमी झाल्याचं सत्यजितला आता जाणवायला लागलं. संगीता त्याची मोठी बहीण, कोणी जीवाभावाचं येणार, त्याच्याशी बोलू शकेन, दुःख वाटून घेऊ शकेन हे जाणवताच सत्यजितला धीर तर आलाच, पण आपण अतिशय दमलोय हे जाणवलं. हातातच फोन धरून तो खुर्चीत बसला. मागे डोकं टेकून त्याने डोळे मिटले. एक प्रचंड थकवा त्याच्या डोक्यापासून साऱ्या शरीरातून पसरत गेला आणि सत्यजित जुन्या आठवणीत हरवून गेला. संगीताताई म्हणायला मोठी बहीण, पण मोठा भाऊ, आई आणि मैत्रीण असे होते. माझी ताई. आई गेल्यावर स्वयंपाकघरात लुडबुड, बाबांना मदत करणारी ताई. आई गेल्यावर पहिल्यांदाच आपल्याला सोडून शाळेच्या सहलीला गेली असताना आपण शाळेतून आल्यावर कावरे बावरे होणार हे माहीत असल्यानं आठवणीने रोज फोन करणारी माझी ताई. अनेकदा बाबांच्या तावडीतून सोडवणारी ताई माझी. आपल्याला हर तऱ्हेनं मोठं करण्यासाठी धडपडणारी माझी ताई. सत्यजित खूप वेळ विचारात गढून होऊन बसला होता. कोणास ठाऊक एक विलक्षण थरथर हातात जाणून दचकला आणि जागा झाला आणि हसला. मोबाईल फोनची थरथर वाजत होता. ताईचाच असणार. 2 क्षण मिळतील त्याला तिला सांगूया की जमलं तर. ए ग बाबा अगदी वाट बघतायत. बहुतेक फक्त तुझ्यासाठीच थांबलेत. हॅलो हॅलो ताई. अगं बाबांना अतिशय एक्साइट होऊन तुझी वाट बघत आहेत. तिला कसं तरी करून ऐकू जावं म्हणून जोरजोरात बोलत होता. हॅलो सत्यजित. बाबा बरे आहेत का. ताईचा स्पष्ट आवाज, नेहमीची मायेची हाक ऐकून सत्यजितला आता मात्र हुंदका फुटला. हातात घेऊन तो लोकांपासून दूर लांब जाऊन उभा राहिला. अरे अरे असं काय करतोस रे राजा. अजून मोठा झाला नाहीस काय. अरे राजा सगळं जबाबदारीने तर केलंस. करतोयस तूच माझा मोठा भाऊ शोभशील. बरं आता सांग बाबा कसे आहेत. ताईने त्याच्या नेहमीच्याच शांत स्वरात विचारायला सुरुवात केली. ताई बाबा काहीच तास आपल्यात असं डॉक्टरांनी सांगितलं. मी तुला कळवायला. अरे हो कळलं म्हणून तर फोन केलाय. आणि काळजी करू नकोस, मी येते. कधीच निघाले. कळल्याबरोबर. खरं तर अजून 2-3 तासातच पोहोचेल सुद्धा. सत्यजितचा आपल्या कानांवर विश्वास बसेना. ताई खरंच येते म्हणून. लवकर ये, मी वाट बघतो आणि बाबांना सांगतोच. फोन कट झाला. सत्यजित बाबांकडे धावला. शुद्धी बेशुद्धीच्या तळ्यात मळ्यात करणाऱ्या बाबांना जवळ जाऊन त्यांनी सांगितलंही. बाबा ताईला कळवलंय. बाबा ती येतीया. तिचा फोन आला होता आताच. बाबा ऐकलं का. आपली ताई येते. बाबा ताईच्या नावानेच खुश झाले. चेहऱ्यावर ओळख दिसली. किंचित हसू ओठांवर आलं आणि परत बेशुद्धीत गेले. बाबांच्या बेडच्या बाजूच्या खुर्चीत पेंगणाऱ्या सत्यजितला मध्ये मध्ये नर्स येऊन बाबांना बघून जात होती. ते कळत होतं, पण ताई येते हे नुसतं कळल्यावरच सत्यजित शांत मनाने पडला होता.
किती झालं तरी बाबाचा ताईवर जास्त जीव होता. बापच मुलीचं नातं असं असतंच म्हणतात. थोड्या वेळाने खांद्यावर हाताचा उबदार स्पर्श, कानाशी बांगड्यांची किणकिण. स्वप्नात की खरं? सत्यजित दचकून उठला. त्याच्याकडे बघत ताई समोर उभी. सत्यजितने सरळ तिला मिठी मारली, गच्च. अगदी लहानपणी शाळेतून आल्यावर मारायचा तशी. ताई पण गच्च मिठीत घेऊन त्याच्या पाठीवरून मायेनं हात फिरवत राहिली. मग अलगद बाबांच्या जवळ बसली. त्यांचा सलाईन टोचलेला हात तिनं हळुवारपणे हातात घेतला. त्यावर थोपटत अतिशय मायेनं भरल्या स्वरात हाक मारली, बाबा, बाबा. डोळे उघडताय ना बाबा? मी संगीता. जाग आली असेल तर डोळे उघडून बघू. डोळ्यावरची झापड दूर सारत बाबांनी डोळे उघडले आणि त्यांना त्यांची संगीता दिसली. संगीता अगदी लहान असताना बाबा तिला आपल्या पोटावर ठेवायचे. इवल्या हातांनी थापट्या मारीत आपल्याला उठवणारी संगीता आठवली बाबांना. आई गेल्यावर एकदम समजूतदार झालेली संगीता. थांब, माझं काम होतं. जमेल तसा स्वयंपाकघराचा ताबा घेतलेली, लहानग्या सत्यजितला सांभाळणारी, अनेक दिवस तर लग्नच करणार नाही असं ठामपणे म्हणणारी, पण मोठी झाल्यावर लग्न होऊन सासरी जाताना मात्र न रडता आपलेच डोळे पुसणारी, स्वतःचा भरला संसार उद्ध्वस्त झाल्यावरही नवरा नशिबाला चांगला नाही मिळाला तरी ठाम उभी आपली शहाणी परी. त्याच आठवणींच्या उपदार स्पर्शाने बाबा पूर्ण जागे झाले. नजर खोलीभर भिरभिर होऊन पुन्हा ताईवर स्थिर झाली. बाबा, कसं वाटतंय? खूप दुखतंय का? वेदना होतायत का? ताईने विचारलं. सत्यजित दुसऱ्या बाजूला येऊन बसला. बाबांनी नकारार्थी मान हलवली आणि नकळत त्यांचे डोळे भरून आले. कोण? आता माझ्या मागे ह्या दोघांना? सत्यजितचं तर अजून सगळं व्हायचंय. संगीताच्या आयुष्यालाही अजून काही अर्थ मिळवून द्यायचा आहे. सत्यजित कसा काढणार उभा जन्म ही एकटा? मला माहिती आहे एकटेपणाचं दुःख. सत्यजित समजदार आहे, जबाबदारीने सगळंच करतोय. दोघं एकमेकांना आहेत, पण माया करणारं, प्रसंगी दटावणारं, वाढ दाखवणारं मोठं कुणी नाही. मनाची तगमग वाढली तसा बाबांचा श्वास वाढला. वेदनाही वाढल्या. अतिशय जोर लावून खूप प्रयत्नांनी ते काहीतरी करायचा प्रयत्न करीत होते. सत्यजितला कळेना. बाबा, काय हवंय? काय करू? नर्सला बोलवू? बाबांनी नकारार्थी मान हलवली. संगीताने सत्यजितचा हात आपल्या हातात घेतला आणि दोघांच्याही हातावर बाबांचा शिन सुरकुतलेला हात ठेवला. बाबांनी होकारार्थी मान हलवली. डोळ्यातलं पाणी आता अलगद उशीवर ओघळलं. सत्यजितला दोन्ही हातातली ऊब जाणवली. बाबा, तुम्ही काळजी करू नका. आम्ही दोघं नीट राहू. आपला सत्यजित मोठा झालाय आता. माझी सुद्धा काळजी घेईल तो. आम्ही अगदी व्यवस्थित राहू. संगीताताईचा स्थिर आवाज अजूनही तिला हलला नव्हता. सत्यजित तिच्याकडे बघतच राहिला. हे इतकं डोंगरा एवढं काळीज कसं हिचं? मरणाच्या दारात बाबा असूनही ही अजून जराही रडली नाही. ताईने आपला हात काढून घेतला. सत्यजितचाही हात दूर केला. बाबांच्या डोळ्यामधलं पाणी तिनं आपल्या पदराने पुसलं. मग 2 क्षण थांबून ती बोलली, बाबा, तुम्ही निश्चित मनाने जा. ताई असं म्हणाली आणि सत्यजितला चटका बसला. काय बोलतेस ताई तू? ताई एकटक बाबांच्या डोळ्यात बघत बोलत राहिली. बाबा, तुम्ही मला जे शिकवलं तेच आज तुम्हाला सांगते. आपल्यातल्या प्रत्येकाच्या जन्मापासून आपल्याबरोबर चालतोय तो. आपण हवं तेव्हा हवी तशी त्याची फरफट केली. आपल्याला हव्या त्या गावी आपल्याबरोबर मुकाट वनवन फिरायला तो असा आपला सखा. मृत्यू एकदाच, फक्त एकदाच तो आपल्या खांद्यावर हात ठेवतो. तो शेवटचा एक प्रवास त्यानं हाताला धरून कौतुकानं ओढून नेऊन करवलेला. त्याला नाही म्हणू नका बाबा, घुटमळू नका आता. मी आणि सत्यजित आमच्यातून मन काढा तुमचं. तिनं मान वर करून सत्यजितकडे बघितलं.
त्याला डोळे भरून आल्यानं संगीताचाच काय बाबांचाही चेहरा दिसेना. बाबा, तुम्हाला आठवतं आई गेली तेव्हा मला किती कशा प्रकारे समजवलं. माणूस असतं म्हणजे काय, जातं म्हणजे काय, तुम्ही दिलेली शिकवण, तुमचं बोट धरून केलेला आजवरचा आयुष्याचा प्रवास, हेच तुमचं असणं. बाबा, ती शिदोरी कोणीच आमच्याकडून हिसकावून घेऊ शकणार नाही, अगदी काळही नाही. तुमचं आमच्यातून जाणं होईल कसं मग? सत्यजित निशब्द डोळ्यांनी तिच्याकडे आणि बाबांकडे बघत होता. आपण शब्द ऐकत नसून नुसताच अर्थ आपल्या डोक्यात उमटतोय, मनात झिरपतोय असं वाटायला लागलं त्याला. संगीताचा आवाज मंद झाला होता. सत्यजितच्या चेहऱ्याकडे एकदा बघून पुन्हा शांत स्वरात ती बोलू लागली. बाबा, आयुष्यात काय मिळवलं, काय गमावलं ह्याचा ताळा करण्याची वेळ नाही. आयुष्याचं गणित मांडण्याची जबाबदारी आपली नाही. तो हिशोब त्यानं ठेवायचा. पदरात पडलेली प्रत्येक जबाबदारी प्रसाद म्हणून भावे पूर्ण केलीत तुम्ही. हीच शिकवण आम्हाला दिलीत. आता ह्या शिकवणीपासून तीळभरही हलण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही. बाबांनी अगदी शीन मान हलवली तरी त्यांना न जुमानता डोळ्यामधून आसवं ओघळलीच. एकदा डोळे उघडून बाबांनी सत्यजितकडे, संगीताकडे बघितलं आणि परत डोळे मिटून घेतले. ताईचा आवाज थरथरायला लागला. सत्यजित एडा झाल्यासारखा एकटक बाबांकडे बघत होता. अजूनही अगदी हलका चालू असलेला बाबांचा श्वास जाणवेल न जाणवेल असा. बाबा, ज्याच्या जीवावर तुम्हाला प्रस्थान ठेवायचंय त्याच्याच भरोशावर इथल्यांची काळजी सोपवायची, तो सखा हात पुढे करून उभा असेल तर मला दिसेल. बाबांच्या हातावर हात ठेवीत एक लांब श्वास घेतला तिनं, जणू आपल्यातली सगळी आंतरिक शक्ती पणाला लावीत बाबांचं प्रस्थान सुसह्य सुखाचं करीत होती. ती एकच दीर्घ श्वास घेऊन बाबा श्वास घ्यायचे थांबल्याचं सत्यजितला जाणवलं. त्याने घाबरून ताईकडे बघितलं आणि बाबांना हलवीत मोठमोठ्याने हाका मारीत सुटला. बाबा, बाबा, ओ बाबा. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून अतिशय थकलेली ताई उठली आणि पदरात आपला चेहरा लपवून खोलीबाहेर धावली. त्याचं ओरडणं ऐकून नर्स धावत आली. तिने थोडं जबरदस्तीनेच त्याला बाजूला केलं आणि बाबांची नाडी बघितली आणि म्हणली, आय एम सॉरी सत्यजित, ते गेलेत, मी डॉक्टरांना बोलावले. तिनं त्याच्या खांद्यावर थोपटला आणि डॉक्टरांना फोन लावला. शांत दिसतायत तुमचे वडील, वेदना झाल्या नाहीत त्यांना जाताना. सत्यजित, तुम्हाला कोणाला बोलवायचंय का? सत्यजितला अजून तिथेच डोळे विस्पारून उभा बघून नर्स विचारित होती. तिने एका ग्लासात पाणी ओतलं. घ्या, पाणी घ्या. इट्स ओके, मी बाहेर आहे, जाऊ का? तुम्हाला थोडा वेळ इथे वडिलांबरोबर. सत्यजितला तिचं बोलणं ऐकू येत होतंही आणि नाहीही. हे घडणार आहे हे माहीत होतं. खरं तर बाबांच्या वेदना लवकर संपाव्यात, त्यांना सुखाचं मरण यावं यासाठी इथेच त्यांच्या बेड शेजारी बसून, बाहेर लॅबीत, घरी देवासमोर त्याने कित्येकदा प्रार्थना केली होती. तरी प्रत्यक्षात घडलं तेव्हा धक्का बसायचा तो बसलाच. आई फारशी आठवत नव्हती, माहीतही नव्हतं बाबांचं सगळं. आणि हो, ताईनं पण. बापरे ताई, मला आता हिलाही सावरलं पाहिजे. मगाशी किती खंबीरपणानं बाबांना निरोप देत होती, पण कोसळली असणार आता ताई माझी. तो बाहेर धावला तर बाहेर ताईच्या सासरचे शिंदे काका बसले होते. माने काका, तुम्ही बाबांचं कळलं, आताच ताई बरोबर आलात का? बरं झालं तुम्ही तरी आहात, तिला सावरायला. शिंदे काका आश्चर्यानं त्यांच्याकडे बघत होते. शिंदे काकाच्या कपड्याला एका बाजूला काळसर झाल्याचे रक्ताचे डाग. सत्यजितला काही कळेना. तो शिंदे काकाच्या बाजूला बसला आणि त्याने काकांच्या खांद्यावर हात ठेवला. काका काय झालं? पोरा खूप प्रयत्न केले पण अख्खी बस कोसळली, सापडीत अडकून होती. पोरं 7-8 तास. तेव्हाच तुम्हाला फोन केलता, 2दा केलता. तुमचा आवाज ऐकू आला.
थोडा. तिचा तुझ्यावर बाबावर लय जीव होता. तिथं बाबांचं जास्त झाल्याचं कळलं तेव्हा यायला निघाली होती माझी बाई. आणि असं घडलं बघ. आणि आम्ही काही पण नाही करू शकलो. शिंदे काका फडाफडा तोंडात मारून घेत होते. उद्याच्याला बॉडी मिळेल ताब्यात. पुरा काय हा प्रसंग तुझ्यावर रे लेकरा. कसं समजावू तुला. अरे तिकडे माझी ताई गेली आणि इकडे तुझे बाबा. सत्यजितला आपण काय नक्की काय ऐकतोय तेच कळत नव्हतं. तो धावत बाबांच्या खोलीत गेला. पेठच्या त्या बाजूला. पण ताईची ऊब अजून तिथंच होती. म्हणजे ताईचा आत्मा घेऊन बाबांना मोक्ष देऊन गेला. सत्यजित चक्कर घेऊन पडला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा.